नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज दिवाळीच्या सुट्टीनंतर गावी आलो आहे. दिवाळीची सुट्टी पडली गावाला. तर आता आपण बघताय वाघ दिवाळीच्या सुट्टीत शेत कापायला आलाय. या शेत कापायला. तुमच्याकडे कापणी झाली काय? तर मित्रांनो, गावाला बघा कसं ग्रीनरी वातावरण आहे. बघू शकता झाडं, वेली, पानं, फुलं. खूप असं सुंदर वातावरण आहे. तुम्ही बघू शकता गावाला कसे गुरांचे गोटे असतात, एकदम लाकडाने बनवलेले. किती भारी आहे ना. शेती बघा, शेती कापणी चालू आहे. शेती कापणी चालू आहे. अर्धी तर लोकांनी कापले शेती, अर्धा उचलले. इकडे बघा खत चालू आहे. अजून ग्रीन आहे थोडं. बाकीच्यांचं ज्यांचं पसावलंय त्यांनी कापून घेतलंय. तर मग गावाला आलं की असं वातावरण असतं ना, एकदम असं वाटतं गावालाच राहावं. पण काय करणार, नोकरीसाठी मुंबईमध्ये जावंच लागतं. असे गावाला छोटे छोटे कुंपण घातलेले. आमच्याकडे ना चोंडे म्हणून बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा. ही पायी वाट आहे आमची, स्मशानभूमीकडे जाते. इकडे असं वसाड आहे शेती, हे कोणी केलं नाही म्हणून हे गवत. त्याला लांबा असं बोलतात. लांबा. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करा. इकडे असं पाणतल आहे, पाणीवाली शेती. हकाटी दिसते तुम्हाला. तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही, पण आमच्याकडे हकाटी बोलतात. खूप सारी शेती आहे इकडे मित्रांनो. बघायला गेलं तर खूप सारी शेती आहे. तुम्हाला दाखवतो आमच्या गावचा समुद्र, नक्की बघा. इकडे पण लोक कापणी करते. इकडे कापून झाले. तुम्हाला स्मशानभूमी दाखवतो. तिकडे दिसतच असेल तुम्हाला की ही समुद्राची साईड आहे. ही बघा, क्लोजमध्ये तुम्हाला दाखवतो हकाटी कशी असते. पूर्णपणे लाकडाची बनवलेली असते, लाकडाच्या बॅम्बूपासून. पण मजबूत असते. त्याच्यावर किती माणसं झोपली जाऊ शकतात.
गावात एक असं प्रसिद्ध आहे म्हणजे डोंगर तसं वाघ आला शेती कापायला. तुम्ही पण आला असाल तर नक्की कमेंट करा आणि तुमचा एक फोटो शेअर करा. तर मित्रांनो हा आहे आमचं शेत, बघू शकता. भात कसा येतो बघताय ना. तुम्हाला एक दाणा काढून दाखवतो. ह्याच्या आतमध्ये तांदूळ असतं, हे बघ. अरे यार निघत बघितलं अशा प्रकारे भात बनतो. चला एवढं तर कापून झालेलं आहे. आता वाघासाठी एवढं बाकी आहे. भेटू.